गुड आफ्टरनून स्टुडंट. यापूर्वीच्या तासाला आपण ॲडम स्मिथ यांनी सांगितलेली कराची तत्त्वे अभ्यासत होतो. त्यामध्ये ॲडम स्मिथ यांनी पहिलं तत्त्व सांगितलं होतं ते म्हणजे समतेचं तत्त्व, द कॅनन ऑफ इक्वॅलिटी. ॲडम स्मिथ यांनी दुसरं कराचं तत्त्व सांगितलं किंवा कराची कसोटी सांगितली, ती म्हणजे निश्चिततेचं तत्त्व. आणि त्यानंतर ॲडम स्मिथ यांनी कराची तिसरी कसोटी सांगितली, ती म्हणजे सोयीचे तत्त्व, द कॅनन ऑफ कन्व्हिनियन्स. या तासामध्ये आपण ॲडम स्मिथ यांनी सांगितलेल्या चौथ्या कराच्या तत्वाचा विचार करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. ॲडम स्मिथ यांनी सांगितलं की कराचे अर्थव्यवस्थेवर चांगले वाईट परिणाम होत असतात. त्यामुळे कर धोरण ठरवताना कराच्या 4 तत्वांचं पालन त्यामध्ये झालं पाहिजे, तर कर धोरण यशस्वी होते. अन्यथा कर धोरण अयशस्वी होऊ शकते. आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेवर, देशातील करदात्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून कर धोरण आखताना लक्षपूर्वक कर धोरणाची अंमलबजावणी झाली पाहिजे. त्यासाठी ॲडम स्मिथ यांनी कराची 4 तत्वे सांगितलेली आहेत. त्या 3 तत्वाचा, त्यापैकी 3 तत्वाचा आपण यापूर्वीच्या तासामध्ये अभ्यास केलेला आहे. या तासामध्ये आपण ॲडम स्मिथ यांनी सांगितलेल्या कराच्या चौथ्या तत्वाचा, म्हणजेच चौथ्या कराच्या कसोटीचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि ते तत्व आहे काटकसरीचे तत्व. काटकसरीचे तत्व याला इंग्लिशमध्ये द कॅनन ऑफ इकॉनॉमी असे म्हणतात. द कॅनन ऑफ इकॉनॉमी म्हणजे काटकसरीचे तत्व. तर काटकसरीच्या तत्वाचा आपण सुरुवातीला अर्थ समजावून घेऊ. काटकसरीचे तत्व म्हणजे काय? काटकसरीचे तत्व म्हणजे कर वसूल करण्यासाठी कमीत कमी खर्च लागला पाहिजे. सरकारला संपूर्ण देशभर कर जमा करण्यासाठी यंत्रणा राबवावी लागते. आणि ही यंत्रणा राबवत असताना त्यावर प्रचंड प्रमाणात खर्च करावा लागतो. ॲडम स्मिथच्या मते कर जमा करण्याचा खर्च हा कमीत कमी असावा, नाहीतर कर रूपानं जमा होणारं उत्पन्न कमी आणि कर जमा करण्यासाठीच खर्च प्रचंड प्रमाणात येतात. अशा वेळेस त्या ठिकाणी कर रूपानं जमा होणारं उत्पन्न
त्या तुलनेमध्ये कर जमा करण्यासाठी येणारा खर्च हा कमीत कमी असला पाहिजे, असा काटकसरीच्या तत्वाचा अर्थ या ठिकाणी अभिप्रेत आहे. थोडक्यात एका वाक्यात जर सांगायचं झालं तर कर जमा करण्यासाठी कर जमा करणाऱ्या यंत्रणेवर जो खर्च केला जातो तो खर्च कर रूपानं उत्पन्न जे मिळते त्या उत्पन्नाच्या तुलनेमध्ये अतिशय कमी असला पाहिजे, असा काटकसरीच्या तत्वाचा अर्थ ॲडम स्मिथ यांनी सांगितलेला आहे. म्हणजे कर रूपानं उत्पन्न जमा करताना कर जमा करण्यावर जो खर्च होतो तो कमीत कमी असावा, हा या काटकसरीच्या तत्वाचा अर्थ आहे. थोडक्यात कर वसुलीचा खर्च हा कमी असावा म्हणजे काटकसरीचे तत्व होय. नाहीतर कर उत्पन्न जमा होत आहे 10 रुपये आणि कर वसुलीचा खर्च होत आहे 9 रुपये, असं जर होत असेल तर त्याला काटकसरीचं तत्व म्हणता येणार नाही. म्हणजे थोडक्यात कर वसुली यंत्रणेवर होणारा जो सरकारचा खर्च असतो तो अतिशय कमी असला पाहिजे. कर रूपानं जे उत्पन्न प्राप्त होते त्यामध्ये कर वसुलीवर जो खर्च होणारा असतो तो अतिशय कमी असला पाहिजे, असं या तत्वाचा अर्थ आहे. म्हणजे थोडक्यात दुसऱ्या शब्दात जर आपल्याला सांगायचं झालं, कर रूपाने भरलेली रक्कम मायनस वजा कर प्राप्त रक्कम, यामध्ये त्या ठिकाणी कर रूपाने भरलेली रक्कम आणि कर वसुली करण्यासाठी जी रक्कम खर्च झालेली आहे यामध्ये त्या ठिकाणी मोठी तफावत असावी, यामध्ये फार मोठा फरक असावा. म्हणजे कर प्राप्ती रक्कम व कर भरलेली रक्कम, कर प्राप्तीची रक्कम आणि कर वसुलीचा खर्च यामध्ये खूप मोठा फरक असला पाहिजे. कर भरणा झालेली रक्कम आणि कर वसुली करण्यासाठी लागलेली रक्कम यामध्ये फार मोठा फरक असला पाहिजे, मोठी तफावत असली पाहिजे. कारण कर रूपाने समजा 100 कोटी रुपये खर्च झाले तर कर वसुलीचा खर्च हा 1 कोटी असला पाहिजे. म्हणजे यामध्ये तफावत ही जास्त असली पाहिजे, ही 99 कोटीपर्यंत. म्हणजेच या ठिकाणी वसुलीचा खर्च कमीत कमी असावा. तो वसुलीचा खर्च कर उत्पन्न एवढा नसावा किंवा कर उत्पन्न रक्कम जी जमा झालेली आहे त्या तुलनेमध्ये तो अतिशय कमी असला पाहिजे, असं त्या ठिकाणी ॲडम स्मिथ यांचं कराचं तत्व सांगते. थोडक्यात सरकारने करारोपण करीत असताना कर वसुलीचा खर्च कसा कमी राहील याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. यासाठी कराची व्याख्या स्पष्ट असली पाहिजे, कराचा प्रकार स्पष्ट असला पाहिजे, कर वसुली यंत्रणेवर खर्च मोठ्या प्रमाणात झाला नाही पाहिजे. ह्या सर्व बाबीचं पालन कर धोरणामध्ये सरकारनं केलं पाहिजे, असा या काटकसरीच्या तत्वाचा अर्थ ॲडम स्मिथ यांना अभिप्रेत आहे. म्हणून ॲडम स्मिथ यांनी
कराची 4 तत्वे सांगितलेली आहेत. त्यामध्ये समतेचं तत्व आहे, निश्चिततेचं तत्व आहे, सोयीचं तत्व आहे आणि 4 नंबरचं आता आपण पाहिलेलं ते म्हणजे काटकसरीचं तत्व. अशा पद्धतीने 4ही तत्वाचं पालन करून ॲडम स्मिथच्या मते कराची आकारणी सरकारने केली पाहिजे. धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबूया.